तुम्ही ऐकलं असेल की एक नवीन पनवेलमध्ये खूप मोठा स्कॅम झाला होता. जवळजवळ 1290 ग्राहकांची फसवणूक झाली होती. 1290 सर. ऍक्च्युली काय झालं होतं, एक बिल्डर होते, त्यांनी काय केली, ऍक्च्युली लँड पण खरेदी नाही केली. शेतकरी होता, पनवेल मधलाच एक शेतकरी होता. त्याला त्याच्या लँडच्या मोबदल्यात एक रेंट दिला की बाबा आम्ही इथे बॅनर लावतो. त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याला पण काही कल्पना नव्हती की काय नाही. त्याला वाटलं बॅनर लावतात, चला मला पण 2 पैसे भेटतात. त्यामुळे त्या जो शेतकरी आहे त्यांनी पण तिथे बॅनर लावायची परमिशन दिली. आणि त्या बिल्डर्स आहेत त्यांनी काय अपकमिंग प्रोजेक्टच्या नावाने आपल्या पनवेल शहरामध्ये जवळजवळ 10 ते 12 ठिकाणी अशा ऑफिसेस खोलले. 10 ते 12 वेगवेगळे ऑफिसेस खोलले आणि असे एकूण 1290 लोकांकडून अपकमिंग प्रोजेक्टच्या नावाखाली टोकन अमाऊंट उचलले. आणि प्रत्यक्षात त्यांनी जमीन सुद्धा ती खरेदी केली सुद्धा होती. एक जस्ट बॅनर लावला आणि 1290 लोकांकडून. प्रॉपर मोठा स्कॅम होता, फक्त जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाही. कारण त्यावेळेला एवढं सोशल मीडियाचं अवेअरनेस वगैरे एवढं काही नव्हतं, त्यामुळे तो स्कॅम लोकांपर्यंत पोहोचला नाही.